पैठणमध्ये निघालेल्या मोर्चामधून भाजपचे आमदार सुरेश धस यांनी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय। परळीमधील अवैध धंद्यामधून पोलीस हप्ते गोळा करतात आणि ते बड्या आकाराला मिळतात असा आरोप आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी केल्याचं पाहायला मिळालं। या हप्ते वसुलीमुळे कोरमंडल कंपनी निघून गेली आणि याचं उत्तर बड्या आकाराने द्यावं असं सुद्धा धस म्हणतात। आका आणि त्याच्या बगलबच्च्यांनी पुण्यामधील FC रोडवर कोट्यावधींची प्रॉपर्टी खरेदी केल्याचा आरोप सुद्धा सुरेश धस यांनी केलाय। संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा म्हणून संभाजीनगरच्या पैठणमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आलेला होता आणि या मोर्चामध्ये मृत संतोष देशमुख यांचे कुटुंबीय सुद्धा सहभागी झाल्याचं दिसलं। परळीतील इराणी समाजाचे काही लोक आहेत, हे या दोघांच्या जीवावर गांजा, चरस, देशी विदेशी रिव्हॉल्वर विक्री करतात आणि या इराणी लोकांकडून हिस्सा घेण्यासाठी स्पेशल पोलिसांची नियुक्ती आका करीत होते। म्हणजे जे कशाचं पिस्तूल विकायचे त्याच्यातलं कमिशन सुद्धा आकाकडे पोहोचलं पाहिजे अशा प्रकारची एक सिस्टीम होती। परळी शहरामधले पोलीस आका आणि वरिष्ठ आका यांच्या इशाऱ्यावर सगळं काही गोळा करायचं काम करतात सगळीकडेच। याच्यामध्ये जुने नवीन थर्मल पॉवर स्टेशन असो, सिमेंट फॅक्टरी असो, जवळपास असणाऱ्या छोट्या मोठ्या कंपन्या, या सगळ्यांकडनं हप्ता हे तिथं गेलाच पाहिजे अशा प्रकारची यांच्या हप्त्याला वैतागून एक कोरोमंडल का काय नावाची कंपनी इकून निघून गेला। कोरोमंडलचं सिमेंट येत असेल ना पैठणला, तर ती कंपनी इकून त्यांनी नमस्ते लंडन केला आणि थेट त्याच्या राज्यात निघून गेला। आता मी हे जे आरोप करतोय त्यांनी ह्याचं उत्तर द्यावं आणि ते आता एक आका तर आत गेलेले आहेत, दुसरे मोठे आका बाहेर आहे, तर बाहेर असलेल्या आकांनी ह्या प्रश्नांची उत्तरं द्यावेत असं माझं मत आहे। तिथं एक शॉप असं काढतायत, 7 शॉप आकांनी बुक केलेत, 7। एका शॉपची किंमत आहे 5 कोटी रुपये, एका शॉपची किंमत आहे 5 कोटी रुपये आणि त्या शॉपचे नंबर सुद्धा मी आणलेत, 601, 602, 603, 604, 605, 606, 607 आणि 608 विष्णू चाटे ची बहीण सोनवणे यांच्या नावावर आहे। तर आपण पाहतोय सुरेश धस यांनी हे आज वक्तव्य केलं। पैठणमध्ये मोर्चा होता आणि त्यावेळी हे वक्तव्य केल्याचं ही जी दृश्य आपण पाहतोय, सुरेश धस यांनी जे आरोप केलेले आहेत की FC रोडवर कोट्यावधींची प्रॉपर्टी खरेदी केल्याचा आरोप केलेला आहे आणि त्याची जी दृश्य आपण सध्या पाहतोय पुण्यामधून संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा म्हणून पैठणमध्ये आज मोर्चा काढण्यात आला होता आणि त्या मोर्चामध्ये सुरेश धस यांनी हे वक्तव्य केलं आणि तीच ही बिल्डिंग आहे आणि तीच ही प्रॉपर्टी आहे सुरेश धस त्यांनी हा आरोप केलेला होता।